कागल येथील पंचतारांकित आणि गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या 15 वर्षापासून एकही नवीन मोठी कंपनी उद्योगधंदा आलेला नाही। याचा परिणाम म्हणजे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे अगोदरच मतदारसंघात वाढलेली खोके संस्कृती मोडीत काढण्यासाठी आणि जनसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या विकास कामांसाठी कागलमध्ये भाकरी करपण्याआधीच परतवा असे आवाहन माजी आमदार श्रीमंत छत्रपती मालोजी राजे यांनी केले। गिजवणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील होते। छत्रपती मालोजी राजे पुढे म्हणाले, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे या तालुक्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे। आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अत्यंत उच्च विद्या विभूषित असणारे त्यांचे चिरंजीव राजे समरजितसिंह घाटगे काम करीत आहेत। त्यांच्याकडे विकासाची चांगली दूरदृष्टी आहे। कोणतेही पद नसताना देखील या मतदारसंघातील जनतेसाठी त्यांनी मोठी विकास कामे केली आहेत। त्यामुळे येत्या काळात अत्यंत अभ्यासू पद्धतीने तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भावी पिढ्या सुसंस्कृत बनवण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले। यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, केवळ लाल दिव्याच्या हव्यासापोटी निष्ठा विकणारे पालकमंत्री आज मतदारसंघात प्रामाणिकतेच्या, नैतिकतेच्या आणि विकास कामांच्या गप्पा मारत आहेत। हे या तालुक्याचे प्रचंड मोठे दुर्दैव आहे। याचा सुज्ञ मतदारांनी आता विचार करावा। माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसात त्यांचा जनता दल पक्ष फोडणाऱ्या पालकमंत्र्यांच्या गद्दारीला काढण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले। यावेळी जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या, मुश्रीफांनी आयुष्यभर विश्वासघाताचे राजकारण केले। त्यांनी 5,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याने त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा होता। तो चुकवण्यासाठी आणि ईडीपासून स्वतःची सुटका होण्यासाठी स्वाभिमानी जनतेला धोका देऊन ते जातीयवादी पक्षात गेले। आपल्या देवदेवतांच्या मंदिरामध्ये देखील टक्केवारी खाणाऱ्या पालकमंत्र्यांनी या निवडणुकीत पराभूत करा असे आवाहनही स्वाती कोरी यांनी केले।